2 एकरातून तब्बल 18 लाखांचं उत्पन्न, 800 झाडातून विक्रमी 20 टन डाळिंबाचं उत्पादन घेण्याची किमया सोलापूर जिल्ह्यातील टाकळी तालुका माडा गावातील पैलवान शेतकऱ्यानं करून दाखवली। भाऊसाहेब काळे असं नाव असलेला हा शेतकरी खरं तर तांबड्या मातीतून कष्ट करून आता काळ्या मातीमधूनही सोनं पिकवतोय। भाऊसाहेब काळे या प्रगत शेतकऱ्याच्या म्हणण्यानुसार आपल्याला जन्म देणारी माता आणि जगवणारी काळी माती आपल्याला कधीच मरू देत नाही। अवघ्या 2 एकर डाळिंबाच्या शेतातून तब्बल 18 लाखांपेक्षा जास्त नफा मिळवलेल्या या प्रगतशील शेतकऱ्यानं आपल्या शेतातील डाळिंबात तेलाचे योग्य व्यवस्थापन, वेळच्या वेळी निगा, पिन होलची काळजी आणि मर रोगाचं व्यवस्थित नियोजन करून तेलासारख्या रोगावरही आपण 100% मात करू शकतो हे दाखवून दिले। भाऊसाहेब काळे यांच्या मते कोणतीही गोष्ट सदृढ, सशक्त आणि तिला योग्य प्रमाणात खाऊ पिऊ घातलं तर लाईफ टाईम टिकते, मग ती पैलवानकीतली बॉडी असो अथवा डाळिंबाची झाडं। आणि याचाच प्रत्यय म्हणून भाऊसाहेब काळे यांच्या प्रत्येक झाडामागे सरासरी 30 किलोपेक्षा जास्त डाळिंबाचं उत्पादन मिळाले। माढा तालुक्यातील नदीकाठच्या असणाऱ्या पारंपरिक उसाच्या क्षेत्रात ही डाळिंबासारख्या अवघड बागेची लागवड करून आणि ती यशस्वी करून दाखवण्याची किमया या शेतकऱ्याने केली। या भागात असणारी काळी शेतजमीन आणि येथील पाण्यात असलेलं पीएचचं जास्त प्रमाण यांसारख्या अडचणींचा सामना करत या शेतकऱ्यानं जे नंदनवन फुलवलंय ते खरोखरच अभिमानास्पद आहे आणि त्याला कृषी मंत्राचा सलाम। शेतकरी मित्रांनो, याच्यासारख्याच अनेक यशोगाथा, गाव खेड्यातील प्रेरणादायी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या कृषी मंत्र चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।